हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये. आजचा वार आहे बघा शुक्रवार. आता टायमिंग झाल्यात 6:30 वाजले संध्याकाळचे आणि जास्त दिवस झाले ब्लॉग केला नव्हता. म्हणलं आज ब्लॉगला सुरुवात करू. आजची तारीख आहे 2. तर सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि थोडंसं ऑनलाईन सामान पण मागवलं होतं, म्हणलं ते पण शेअर करू आणि ब्लॉगला पण सुरुवात करू. तरी तुम्ही संध्याकाळचा चहा करण्यासाठी ठेवलेला आहे. माझ्यासाठी एक कप चहा कर म्हणजे 1 कप चहा करू आणि थोडंसं सामान पण काय ऑनलाईनमध्ये मागवलं होतं. फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. घरातलं जे सामान लागतं ते तुम्हाला आवाज जास्त होईल त्यामुळे थोडंसं म्हणजे. आणि तर मी थोडंसं घरातलं सामान मागवले आणि फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. डिस्काउंट चांगला भेटतो त्यामुळे मागवले. असं तर मी दुकानातून वगैरे काय आपलं फक्त सामान आणत नसते, पण म्हणल्याच्यावर छान डिस्काउंट होता तर एक मागवलंय. तर हे मला ना भांड्यांची पावडर वाटलं, पण मी नीट बघितलं नाही. कपड्याचीच पावडर आली. निर्मा मी 3 किलोचं पॅकेट मागवलं होतं, पण हे भांड्याचं असेल असं वाटलं. पण हे पतंजलीचा निर्माचा आला 1 किलो आलेलं. हे जरा चुकूनच आलं माझ्याकडून. आणि त्यानंतर मी एका हरभरा पण मागवलेला 1 किलोचं पॅकेट मागवले. आणि आपली चवळी ही भाजी छान होती चवळीची, ही पण मागवली अर्धा किलो. आणि जिऱ्याचं पॅकेट एक मागवले हे. आणि पाऊंस पावडरच वापरते आम्ही घरामध्ये, मुलं मी. तर हे पाऊंस पावडर पण मागवले आणि तेल ऑइल पण हे मागवले सगळ्यांसाठीच. आणि हे 3 किलो अर्धा किलो काबुली चणे असं घरातलं सगळं सामान मागवले. डिस्काउंट पण होतं छान त्यामुळे मागवले. आणि निर्मा आम्ही 3 किलोचं हे पॅकेट मागवले. निर्माचं पण 3 किलोचं. आणि हे पण ना मुलांसाठी मागवलं आहे. तर हे एक मुलांसाठी मागवलं आहे, दुधामध्ये टाकून देण्यासाठी. छान आहे हे पण. मिक्स आहे याच्यामध्ये सगळं असं. जवळून पण दाखवल. तर माझा बारका मुलगा दूध आणि चोकच खात असतो, तर म्हणलं हे त्याच्यापेक्षा हे पण चांगलं आहे त्यामुळे हे मागवलं आहे. आणि एक वॅसलीन मागवलं आहे. असं छान आहे. आता इतके जास्त दिवस जातं हे आता सामान. आणि इथं माझ्यासाठी चहा पण करून घेतलाय. आणि जास्त दिवस झालं ब्लॉग केला नव्हता, आजपासून ब्लॉगला पण सुरुवात करू म्हणून थोडंसं घरातलं सामान पण आणल्याने ते पण शेअर करू. आता 6:30 वाजलेले आहेत. संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे. आता अगोदर चहा पिते, घरात दिवाबत्ती पण करते आणि आज काय रेसिपी करणार आहे ती पण शेअर करते. तर सगळं अगोदर तर ठेवते. निर्मा हा निर्मा आहे ना 1 किलोचं पॅकेट भरून ठेवते सगळं. तर इथं मला संध्याकाळचं स्वयंपाक पण करायचा होता. थोडेसे भांडे पण शिल्लक राहिले होते, घासले नव्हते. पण म्हणलं हे सगळं डब्यामध्ये सामान भरून ठेवू. आणि डबे मी अगोदरच घासून ठेवले होते. जास्त दिवस झालं ब्लॉग केला नव्हता. 2026 सुरू झालं, 2 आठवडे झालं काय ब्लॉगच केला नाही. आणि म्हणलं चला आज छोटासा तरी ब्लॉग करू आणि सुरुवात करू. 1000 सबस्क्रायबर होत आलेले आहेत आता माझे. थोडेसे कमी आहेत. आणि चॅनल पण मी जानेवारीमध्येच सुरू केलं होतं. 2 वर्ष होतील आता माझ्या चॅनलला. आणि सामान पण आणलं होतं, ते पण शेअर करू म्हणलं. आणि सगळं व्यवस्थित पण ठेवू. तर इथं मी अगोदर तर हरभरे डब्यामध्ये भरून ठेवले आणि डबा पण लगेच ठेवून टाकला, कारण घासलेले डबे होते त्यामुळं मी काही तर डबे वगैरे घासून नाही घेतलेले. हरभरा कसं मुलांना उसळ वगैरे करण्यासाठी छान होती, त्यामुळं म्हणलं इथं घेऊ, सगळ्यांनाच नाश्ता वगैरे करता येते. तर 1 किलो हरभरा होता. बाकी चवळी आणि काबुली चणे अर्धा किलोचेच पॅकेट आणले होते. तर हे पण लगेच म्हणलं डब्यात सगळे भरून ठेवू. चहा इथं बारीक गॅसवरतीच ठेवला होता. दूध पण टाकलं होतं अगोदर. मी साखर चहापत्ती उकळून घेऊन मग दूध टाकून घेत असते. म्हणलं एक होईपर्यंत बारीक गॅसवरती चहा पण चांगला उकळलं, त्यामुळं इथं मी चहा पण चांगला उकळून घेतलेला आहे. आणि सगळं सामान व्यवस्थित ठेवलं. हा डबा इथं बसतोय का बघू म्हणलं. तर हे फ्रीजवरतीच तोपर्यंत ठेवलेलं आहे. आणि अशा मोठ्या वस्तू घेतल्या की जास्त दिवस जातात. आणि त्यामुळं मी म्हणलं हे अशाच घेऊ. ह्याच असं मोठ्याच मागवल्या होत्या वस्तू पण. आता वॅसलीन पण लागतेच त्यामुळं. आणि निरमा पॅकेट हे सगळं व्यवस्थित ठेवलं. जिथल्या तिथं निरमा पॅकेट हे भांड्याचं साबण राहिले होते आता. पण हे भांड्याचंच आहे म्हणून मी मागवलं होतं, पण निरमाचं आलेलं आहे. पण आता म्हणलं जाऊ द्या. आणि एक जिरा पॅकेट पण मागवलं होतं. तर हे सगळं डब्यात व्यवस्थित भरून ठेवलं. किचन पण सगळा व्यवस्थित आवरला आहे. थोडेसे भांडे शिल्लक राहिले होते. आणि आता संध्याकाळचं भाजी पण अजून काय करायचं ते ठरवलं नव्हतं. म्हटलं बघू आता करू संध्याकाळचं काय भाजी तरी. आणि इथं निरमा पण पॅकेटमध्ये भरून ठेवला. आणि 1 कप चहा पण करून घेतलाच होता. माझ्यासाठीच एकटीसाठीच 1 कप चहा केला आहे. मिस्टर लवकर गेले होते त्यामुळं त्यांना काही चहा वगैरे पिला नव्हता. मी आता इथं चहा करून पिला माझ्यासाठी. आणि
चहा पण आता इथं फुलपात्रामध्ये घेते. सगळं घर व्यवस्थित ठेवलं, म्हणजे सामान वगैरे ठेवलं सगळं. आणि चहा पण इथे 1 कप चहा पिऊन घेतला आणि छान असं घरामध्ये दिवाबत्ती पण करून घेतली संध्याकाळच्या टायमाला. आणि आता स्वयंपाक करायचा आहे. आज काही रेसिपी शेअर केली नाही, छोटासा असा ब्लॉग करू म्हणलं. नंतर रेसिपी वगैरे तर मी शेअर करतच असते. छान अशी घरात दिवाबत्ती करून घेतली. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.